नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 17 जुलै 2024 आज आषाढी एकादशी आणि सर्व शेतकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा द्या आमच्या शेतकरी बांधवांना। सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। इथून पुढचा सगळा काळ भरपूर पाऊस धान्याचा समृद्धीचा सगळ्यांना जावं हे विठुरायाचरणी प्रार्थना। धन्यवाद। आणि आपण आलो आहोत फुल मार्केटला। आज असा एकमेव 2-4 सण असतात की फुलांना जास्त मागणी असते। एरवी काल परवा फुलांना उचल नव्हती, पण आज जरा बरी उचल आहे। आपल्यासोबत चिंचोलीचे फुल दररोज फुले घेऊन येणारे शेतकरी आहे मधुभाऊ सांगळे। माऊली, काय परिस्थिती आज? नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 मिनिट थांब, तुला दाखवायचे एक। दररोजच्या पेक्षा आज आषाढी एकादशी असल्यामुळं आणि 4 दिवसावर गुरुपौर्णिमा आली, त्याच्यामुळं मालाला चांगल्या प्रकारचा उठाव आहे आणि बाहेर वातावरण कोरडं असल्यामुळं बाहेरही मालाला चांगली मागणी आहे। त्याच्यामुळं नाशिकला थोडासा मालाचा तुटवडा भाव शकतो असा एकंदरीत अंदाज आहे। आज काय भाव विकले लाल आणि पिवळे फुलं? लाल झेंडू विकलाय 250 ते 300 रुपये आणि पिवळा झेंडू विकलाय 300 ते 350 रुपये। धन्यवाद। काय भाव विकली शेवंती? 150 रुपये विकली। कुठली शेवंती? नाशिकचीच आहे का? ओके। काय भाव विकली? लाल का पिवळा? काय भाव चालू? 150। माणसं हजार राहते आपल्याकडे। ओ खोडे, काय भाव काढलाय? 150 रुपये 150 रुपये आज नाशिकला झेंडू। द्या ना 150 मला आम्हाला। अष्टगंधा 300 इकडे। काल काय बाजार होती? काल 300 आज झेंडू 400 रुपये 450 रुपये हलाल मालही सुपर आहे हो तुमचं। कुठली आहे मावली? 450 रुपये। दादा किती नाही का? शंकर भाऊ, काय बाजार आहे आज? 400 रुपये। हसनामुळे थोडी बरी मार्केट आहे ना? ओके। काल काय होतं? 300 रुपये। ओके, धन्यवाद। हा सर, जबरदस्त गिराईक आहे आणि भरपूर शेतकरी पण आलेले। पाला जो लागतो दुर्वा वगैरे ते पण घेऊन आलेले शेतकरी बरेच। गुलाबाच्या सेगमेंटला एंट्री केली आपण। बघू नेमका काय बंडल विकते। काय भाव विकला गुलाब? गुलाब 12 रुपये। 12 रुपये। कोणत्या? बोर्ड का टॉप? ओपन बोर्ड। ठीक। कोणते गाव? मोहाडी। नाव? उत्तमराव पिंगळे। उत्तमराव पिंगळे। ओके, नमस्कार। काय भाव आहे किरकोळ फुलांची विक्री? कोणत्या? झेंडू आणि गुलाब? आणि पर्पल? ओके। तर मित्रांनो, निघालोय फुल मार्केट आटोपून घराकडे। आपले स्वतःचे फुलं होतेच। आज आषाढी एकादशीमुळे किरकोळ गिराईक खूप होतं फुलांना, त्यामुळे 300-400 रुपये कॅरेट विकले। गुलाबालाही चांगली मागणी होती आणि एकंदर असं आहे की आता हे 2-4 दिवस सण असल्यामुळे फुलांना मागणी राहणारच आहे आणि ॲव्हरेजही कमीच आहे यावर्षी फुलांना। जसे पावसाळी प्लॉट लागलेले चालू होते तोपर्यंत बाजार राहीलच फुलांना। म्हणजे आपण झेंडू शेवंतीबद्दल तरी बोलू का त्या दोन्ही मालांना भाव राहणारच आहे, कारण कट फ्लावरचा आपल्याला काही तेवढी आयडिया नाही। गुलाब आणि वगैरे बाकीचे जे कट फ्लावर ते। आणि ठीक आहे, सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।
बरेच जण जाऊन आले पंढरपूरला, काही रस्ते ते काही जाणार आहेत. तर हा एक उत्सव आहे शेतकऱ्यासाठी, वारकऱ्यांसाठी. धन्यवाद.